सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष व युवा उद्योजक आकाश दिलीप बापना यांच्या वतीने याही वर्षी शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त महिलांसाठी विशेष मोफत दर्शन सोय उपलब्ध करून दिली। याच अनुषंगाने दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी महिलांसाठी नवीन पोलीस स्टेशन समोरून वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती। तसेच महिलांसाठी ही सोय विनामूल्य असून दर्शनानंतर महाप्रसाद व फराळाचीही व्यवस्था करण्यात आली होती। या दरम्यानचे उद्घाटन प्राध्यापक मधुकर आबा राळेवात व अजयदादा काशीद यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून केले। यावेळी नगरसेवक दिगंबर चव्हाण, अमित जाधव, मोहन देवकाते, अण्णा ढवळे, तात्याराम पोकळे, प्रवीण बोलवट, हनुमंत निकम महाराज, लक्ष्मीताई पवार, मीराताई तंटक व वैशाली शिंदेसह अनेक मान्यवर उपस्थित होते। दाखवाय किती लागत आहे? आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष, तरुणाचं नेतृत्व करणारे आमचे मित्र आकाशजी बापना यांच्या सहकार्यातून मान्य आमचे सहकारी आणि गुरु दिलीप शेठ बापना यांच्या आशीर्वादानं आज जामखेड ते मोठादेवी असं या ठिकाणी महिलांसाठी जी यात्रा काढलेली आहे। निश्चितच हे नवरात्र उत्सव आहे। या नवरात्र उत्सवामध्ये वेगवेगळ्या देवीच्या रूपामध्ये आराधना केली जाते, वेगवेगळ्या पीठाच्या निमित्ताने आराधना केली जाते। त्या आराधनेचा एक भाग म्हणून आमचे मित्र आकाश शेठ बापना यांनी जामखेड शहरातील आणि जामखेड तालुक्यातील जामखेडच्या वेगवेगळ्या भागातील अनेक महिलांना मोठा देवीला घेऊन जायचं, त्यांना देवीचं दर्शन घडवायचं आणि पुण्याचं काम करायचं। खरं तर हा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांपासून मिळालेला आहे। दिलीप शेठ बापना एक पंढरीची वारी चांगल्या पद्धतीने पार पाडतात। पंढरपूरला त्यांची दिंडी चांगल्या पद्धतीने गेल्या 30-40 वर्षापासून झाली। त्यातच आणखी सामूहिक विवाहाचा त्यांच्या कुटुंबाला वारसा होता। त्याचा एक भाग म्हणून आज या ठिकाणी आकाश शेठने मोठा देवीसाठी महिलांना दर्शनाचा योग आणून दिलेला आहे। या महिला आज या ठिकाणाहून मोठा देवीच्या दर्शनाला जात आहेत। जायची यायची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। तसंच मोठा देवीला गेल्यानंतर त्या ठिकाणी फराळाची व्यवस्था त्यांनी केली। निश्चित या पुण्यकर्मामध्ये पंढरपूरला जात असो, कुठल्याही देवीकडे जात असो, ज्यावेळेस त्या भागाकडे जातो, जे संतांनी सांगितलेली जी दिंडी असते, ती दिंडी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते। तर ही एक दिंडी आहे आणि दिंडीच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं तर ते परमेश्वराकडे पोहोचल्यासारखं। आणि हे पहिलं पाऊल आज आकाश शेठ बापना यांच्या माध्यमातून इथल्या जवळजवळ 50-60 गाड्या जामखेडमधून निघत आहेत आणि जामखेडच्या भोवतीनं अनेक गाड्या निघतात। त्या गाड्या घेऊन आज त्यांनी या ठिकाणी मोठा देवीच्या दर्शनासाठी महिलांना घेऊन जात आहेत। निश्चितच या दर्शनातून त्या महिलांना तर देवीचं दर्शन होईल, पण ज्याच्या माध्यमातून हे दर्शन घडलं त्या आकाश बापनांनाही या पुण्याचं एक पवित्र काम त्यांच्या हातून होताना दिसते। निश्चित त्यांच्या या यात्रेस मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो आणि आकाश बापनांना धन्यवाद देतो की त्यांनी जामखेडच्या शहरातल्या सर्व महिलांना एकत्र करून ही मोठा देवी यात्रा घडवली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो। नवरात्रीच्या पावन उत्सवमध्ये आमचे मित्र आकाश शेठ बापना यांच्या माध्यमातून आदर्श फाउंडेशनच्या प्रयत्नातून आज जामखेड ते मोठा देवी अशी एक दिंडी निघते। खरं म्हणलं तर वडिलांनी जी शिकवलं असतं ते आपल्याला प्राप्त होतं। तसंच दिलीप शेठ बापनाच्या माध्यमातून दिंडी निघायची। तर आकाश शेठनी जी देवी दर्शनसाठी माता बहिणींसाठी जी सोय करून दिली, मी खरं तर ह्या कुटुंबाचं सगळ्यात पहिलं धन्यवाद करणार का जनतेसाठी एवढं मोठं काम करणं आणि केवढं सुंदर अवसरमध्ये
त्यात नवरात्रीचे पावन पर्व चालू आहे आणि त्या नवरात्रीच्या पावन पर्वामध्ये आपल्या भागातले सर्व जामखेड शहरातले माता बहिणींचं जी देवीचं दर्शनाचं त्यांनी सोय केली त्यांचं मी माझ्या कुटुंबाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि प्राध्यापक राम शिंदे साहेबांच्या वतीने मनापासून आभार करतो, अभिनंदन करतो आणि त्यांच्या हाताने असंच देवाधर्माचे कार्य होत राहावं अशी अपेक्षा करतो आणि देवी चरणी प्रार्थना करतो. आज जामखेडमधील आदर्श फाउंडेशनच्या संकल्पनेतून आकाश शेटजी बापना यांनी नवरात्र उत्सवात महिलांसाठी जामखेड ते मोठा देवी यात्रा आयोजन करून सर्व महिलांना स्त्रीशक्तीला खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे. त्याबद्दल आकाश शेट बापना यांचे मी धन्यवाद मानते. सर्व महिलांच्या वतीने मी आज त्यांचे धन्यवाद मानते व मी भाजप जनता पार्टीच्या वतीने धन्यवाद मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र.